प्रायोजक राम बंधू लोणचं, आता प्रत्येक जण जिंकेल. आणि सकाळी जेव्हा पोलीस आले तर तुफान दगडाचा मारा सुरू झाला. त्याच्यामध्ये काही आमदार होते, होय पवार साहेबांचे आमदार होते. अंतरवालीतील दगडफेकीत शरद पवारांचे आमदार होते. छगन भुजबळांच्या दाव्याने खळबळ. राजकीय स्वार्थासाठी भुजबळ काहीही बरळतात, त्यांच्याकडे लक्ष देऊ नका. भुजबळांच्या आरोपांवरती मनोज जरांगे यांचं प्रत्युत्तर. मराठा आरक्षण जीआरमुळे ओबीसी आरक्षणाला धक्का. जीआर रद्द करा किंवा सुधारणा करा. नागपुरात ओबीसी मेळाव्यातून छगन भुजबळांची माहिती. मराठा समाजाला मोठा दिलासा. हैदराबाद गॅझेटच्या जीआर विरोधातील जनहित याचिका हायकोर्टानं फेटाळली. याचिका ग्राह्य धरण्याजोगी नाही, हायकोर्टाचे ताशेरे. अरे जयंत पाटला, तुझ्यासारखा भिकारी अवलाद गोपीचंद पडळकरची नाही, तू राजाराम पाटलानं काढलेली अवलाद मला अजिबात वाटत नाही. जयंत पाटलांवरती टीका करताना भाजपाचे आमदार गोपीचंद पडळकरांची जीभ घसरली. पडळकरांनी सर्व मर्यादा ओलांडण्याने संताप. मतदार याद्यांमधून जाणीवपूर्वक हजारो मतदारांची नावं वगळली. राहुल गांधींचे निवडणूक आयोगावरती पुन्हा आरोप. राज्यातील राजुरा मतदारसंघातील घोळावर सुद्धा बोट, तर राहुल गांधींचे सर्व आरोप आयोगानं फेटाळले. राहुल गांधी सिरियल लायर, लवंगी फटाके फोडू शकले नाहीत. महाराष्ट्रातील पराभव जिव्हारी लागलाय. मुख्यमंत्र्यांचा राहुल गांधींवरती पलटवार. अजितदादा आणि सुप्रियाताई पुन्हा एकत्र या. एनसीपी कार्यकर्त्यांनी नागपुरातील चिंतन शिबिराच्या ठिकाणी लावले पोस्टर्स. बच्चू कडूंसह माजी खासदार उन्मेष पाटलांवरती जळगाव जिल्हा पेठ पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा. जिल्हाधिकारी दालनात जमाव जमवल्याप्रकरणी कारवाई. नागपूर विद्यापीठात कॅरी ऑनसाठी विद्यार्थी आक्रमक. विद्यापीठाच्या कुलगुरूंच्या कारखाली जाण्याचा प्रयत्न. सुरक्षा रक्षकांनी मुलांना कार खालून ओढून काढलं.